बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये सोसायटीमध्ये बकरा कुर्बानीवरून तणाव निर्माण झाला। मीरा रोड नंतर घाटकोपर गोरेगावमध्ये वाद झालाय। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये सोसायटीत बकरा कुर्बानीवरून तणाव निर्माण झालाय। मीरा रोड पाठोपाठ गोरेगाव आणि घाटकोपरमध्ये सुद्धा वाद पाहायला मिळतोय। घाटकोपरच्या सागर पार्क सोसायटीमध्ये बकरा कुर्बानीला सोसायटीमधल्या रहिवाशांनी विरोध केलाय। किरीट सोमय्यांनी मीरा रोड नंतर घाटकोपरमधील सागर पार्क सोसायटीला भेट दिली। यावेळी मोठा फौजफाटा सोसायटी परिसरामध्ये तैनात करण्यात आला होता। सोसायटीमध्ये 31 बकरे ठेवण्यात आले होते। काही बकरे पालिकेने ताब्यात घेतलेत, अशी माहिती सोमय्या यांनी दिली। पालिकेने दिलेल्या जागेवर कुर्बानी करावी असं स्पष्ट करतानाच सोमय्यांनी सोसायटीमध्ये बकरा कुर्बानी होऊ देणार नाही असा इशारा दिला। या सोसायटीत उद्या कुर्बानी होऊ देणार नाही। सोसायटीच्या लोकांना जी कुर्बानी करायची आहे म्हणजे राहणाऱ्या त्यांची कुर्बानीची व्यवस्था महापालिका करीत आहेत, जवळच करीत आहेत। त्यांनी तिथे धार्मिक विधी करावा। घाटकोपरमध्ये नेमकं काय घडलं ते आपण पाहूया। घाटकोपरमधील सागर पार्क सोसायटीमध्ये 30 वर्षांपासून बकरा कुर्बानी केली जाते। मध्यरात्री अचानक पालिकेने बकरा कुर्बानीची परवानगी रद्द केली। पालिकेने जागा द्यावी, तिथे कुर्बानी करू अशी रहिवाशांची भूमिका आहे। दुसरीकडे गोरेगाव पूर्व मधील गोकुळधाम परिसरातही बकरा कुर्बानीला विरोध करण्यात आलाय। उघड्यावर बकरी कुर्बानीला परवानगी देऊ नका, अन्यथा आंदोलन करू असा इशारा नगरसेविका प्रीती सातम यांनी दिलाय। इमारतीच्या परिसरात शेड उभारून ठेवण्यात आलेले बकरे तातडीने इथून नेण्यात यावेत अशीही मागणी यावेळी करण्यात आली। या ठिकाणी बाजूच्या सोसायटीमध्येच खुल्या जागेवरती बकऱ्याची कुर्बानी दिली जाते आणि याचा कडाडून विरोध आम्ही करतोय। आणि अशा पद्धतीने तुम्ही एकत्र या, तुम्ही शेड बांधा, तुम्ही कव्वाली गा, तुम्ही तुमच्या बांधवांना भेटा, पण अशा पद्धतीने ओपन जागेवरती बकऱ्याची कुर्बानी द्यायला आमचा विरोधच आहे। सोसायटीमध्ये तुम्ही असे कत्तलखाने तयार करू शकत नाही, म्हणून सोसायटीमध्ये असे बकरी ईद करताना तिथे बकरे कापू नयेत हे शासनाचे सुद्धा निर्देश आहेत आणि पोलीस त्यांच्यावर कारवाई सुद्धा करतात। दुसरीकडे नुकताच मीरा रोडच्या पूनम इस्टेटमध्ये झालेल्या प्रकरणावरून काशीमीरा पोलिसांनी तिघांवर गुन्हे दाखल केले आहेत। मीरा रोडच्या पूनम इस्टेट क्लस्टर 1 कॉम्प्लेक्समध्ये बकऱ्यांसाठी बनवलेल्या शेडला विरोध करण्यात आलाय। यानंतर पालिकेकडनं हा शेड तोडण्यात आला। इतकंच नाही तर पुन्हा शेड बनवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर मोठा गोंधळ झाला। दरम्यान मीरा रोडच्या घटनेनंतर कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी प्रशासनाला पत्र लिहिलं आहे। सार्वजनिक ठिकाणी किंवा कुठल्या सोसायटीच्या ठिकाणी अशी पशुहत्या करणं हे कायद्यानेच बेकायदेशीर आहे। कायद्याने हा गुन्हा आहे आणि त्यामुळे मला अशा बऱ्याचशा तक्रारी पण प्राप्त झाल्या आणि मी सीपींना, महासंचालकांना आणि मुळात महानगरपालिका आयुक्तांना पण एक लेटर दिलं।